नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे. आपण बघतो की डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झाले. त्याचा मार्ग हा तसा महाराष्ट्राकडूनच आहे. महाराष्ट्रावर तो किती परिणाम करतो हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे एकूणच वातावरणात मोठा बदल झाला आहे. मात्र चीनच्या समुद्रात असलेलं रगासा चक्रीवादळासंदर्भात अतिशय न्यूज ट्रेंडिंगवर आहे सध्या. परंतु त्या वादळाचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही, हे पुन्हा एकदा आपण स्पष्ट करतो आहोत. महाराष्ट्रात मेघगर्जना सुरू झाली असून आपण रात्री सांगितलं होतं, जे विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाळी वातावरण होतं, ते आता हळूहळू पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणाकडे सरकतं आहे. तर काही प्रमाणात मध्य प्रदेशवर याचा प्रभाव देखील सरकला आहे. भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी बाय ऑफ बंगाल या ठिकाणी डिप्रेशन तयार झालं असल्याचं जाहीर केलं आहे. तर त्याच वेळेस आपल्याला अरबी समुद्रात पहिल्यांदा एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज देखील पुढील 5 दिवसानंतर दिला आहे. आपण बघतो की डिप्रेशन हे जरी ओरिसाच्या दरम्यान तयार झालं असलं तरी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र असाच याचा प्रवास राहील असा प्राथमिक अंदाज आहे. आपण एका टप्प्याने ते कशा पद्धतीने पुढे सरकतं ते बघतो. त्याचा मार्ग तसा महाराष्ट्राकडेच राहील असं प्राथमिकदृष्ट्या वाटतंय. आपण बघतो की पाणीसाठ्याची जर 27 तारखेची स्थिती बघितली तर नागपूर विभागामध्ये जवळपास सरासरी एवढा पाणीसाठा म्हणजे 90% दरम्यान पाणीसाठा आलेला आहे. अमरावतीला तो 97-97% आहे. छत्रपती संभाजीनगरला तो गेल्या वर्षी तुलनेत जास्त आणि 94% आहे. नाशिक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 96 तर यावर्षी 98% पाणीसाठा आहे. पुणे विभागामध्ये जवळपास गेल्या वर्षी एवढा पाणीसाठा म्हणजे पूर्ण क्षमतेचा पाणीसाठा आहे. कोकण विभागातही जवळपास 100%च्या जवळपास पाणीसाठा आहे. आपण जर बघितलं तर मीडियम प्रोजेक्टमध्ये गेल्या वर्षी 73% पाणीसाठा होता, तो आज 81% आहे. आणि आपण जर मायनर प्रोजेक्टमध्ये बघितलं तर गेल्या वर्षी 50% पाणीसाठा होता, तो यावर्षी 62%च्या पुढे सरकला आहे. एकूण जर सगळ्यांची सरासरी आपण बघितली तर गेल्या वर्षी 86% पाणीसाठा आपल्याला एकूण होता, तर यावर्षी मात्र तो 90%वर पोहोचला आहे. त्यामुळे पाणीसाठा यावर्षी मजबूत आहे. GFS मॉडेलचा अंदाज मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा आहे. त्यामुळे आज पावसाचं वातावरण कसं तयार होतं ते आपण बघूयात. GFSने उद्या देखील म्हणजे 28 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाळी परिस्थिती दाखवली. थोडी उत्तर महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कमी दाखवली. मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते 29ला. आणि उत्तर कोकण, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी परिस्थिती 29ला दाखवली आहे. 30 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात GFSचा पावसाचा अंदाज आहे. मात्र 1 तारखेला जे काही मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणावर पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे, याची शक्यता कमी आहे. कारण उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जो प्रभावी वातावरण 2 तारखेला दाखवलं आहे, या संदर्भामध्ये आपण थोडीशी आशंका आहोत. तरी आपण या अंदाजाला फॉलो करतो. महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव 3 तारखेला कमी होईल. 4ला थोडं पश्चिम विदर्भात पाऊस असेल, मात्र पाऊस उघडेल. 5 तारखेला नवीन कमी दाबाचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यावर थोडा परिणाम असेल. 6 तारखेपर्यंत विदर्भावर पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाऊस उघडेल. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार ECMWF मॉडेलचा अंदाज कसा आहे ते आपण बघूयात. खरंच हे महाराष्ट्रावर येतंय का? महाराष्ट्रात पाऊस होणार आहे का? तर आपण 27-28 महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे मात्र निश्चित आहे. पावसाचं प्रमाण थोडं घटण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये जे काही अतिवृष्टीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलं होतं, त्या तुलनेत मात्र आता याचा प्रभाव कमी दाखवण्यात आलेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. GFS मॉडेलच्या अंदाजामध्ये आणि या मॉडेलच्या अंदाजामध्ये थोडं साम्य आहे.
त्यामुळे आपण बघूयात की नेमकी वातावरण काय होतंय. परंतु अतिवृष्टीची तीव्रता जी काही भयानक दाखवली जात होती, भयावह दाखवली जात होती, ती थोडी नियंत्रित होण्याची शक्यता आहे. परंतु काही विभागात अतिवृष्टी होणार आहे, ढगफुटी होणार आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशी मोठी पावसाळी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रासहित तयार होणार आहे. 28 तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात तीव्र पावसाळी प्रभाव असणार आहे. यामध्ये आपण आता यावेळेस मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी प्रभाव दाखवण्यात येतोय. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी या पावसाळ्यातला. आपण ECMWF मॉडेलवर जास्त विश्वास करतो. या मॉडेलने 29 तारखेला दुपारनंतर हे वातावरण कमी होण्याचा अंदाज दिला आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात थोडा पाऊस असेल. 30 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण उघडणार आहे महाराष्ट्रामध्ये. थोडं गुजरात, राजस्थानच्या काही भागात पावसाचा प्रभाव जाऊ शकतो. या मॉडेलने 1 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही आहे. 2 तारखेला विशेष पाऊस नाही आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु थोडं कोकण किनारपट्टीला पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. मात्र 3 तारखेला थोडं पावसाळी वातावरण पूर्व मराठवाडा, पूर्व विदर्भ, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र हलकं वातावरण असेल. 4 तारखेला देखील पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात असू शकते. मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, थोडं कोकण आणि मध्य महाराष्ट्राचं वातावरण कमी होईल. थोडं पश्चिम महाराष्ट्रात हे वातावरण राहील, परंतु हे थोडं म्हणता येत नाही, कारण याच्यातून देखील मोठे पाऊस होतात असा आपला अनुभव आहे. 5 तारखेला पुन्हा एक नव्याने क्षेत्र महाराष्ट्रावर सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली, सोलापूर, लातूर आणि दक्षिण कोकणात कमी परिणाम होईल, परंतु याचा विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिणाम होण्याची शक्यता दाखवण्यात येते. 6 तारखेला एक ट्रफ जी आहे ही महत्त्वाची आहे. हा मान्सून ट्रफचा एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला या भागामध्ये एक पावसाळी क्षेत्र तयार होताना दिसते आणि त्यामुळे आपल्याला साधारण 5 आणि 6 तारखेला देखील ऑक्टोबरच्या पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. 7 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर संपणार आहे. 8 तारखेला भारतातील पाऊस उघडायला सुरुवात होईल. 9 तारखेलाही भारतातला पाऊस कमी होतोय. किरकोळ पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात 9 तारखेला असू शकते, परंतु तिचा विशेष प्रभाव असणार नाही. 10 तारखेपासून जवळपास महाराष्ट्रातला पाऊस उघडलाय असं गृहीत धरायला हरकत नाही. भारतातला पाऊस उघडलाय आणि 10 तारखेनंतर ईशान्य मान्सूनसाठी आपण तयार असायचे. तसा याचा फार प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडत नाही. त्यामुळे पावसाळा संपूर्णतः संपणार आहे 10 तारखेला. 11 तारीख ही तशी आपल्यासाठी फार महत्त्वाची नाही आहे, कारण 11 तारखेनंतर भारतातलाच मान्सून संपूर्णतः आपला माघार घेणार आहे. हे वादळी क्षेत्र महाराष्ट्राहून जातं का या 48 तासामध्ये, एवढा फक्त आपण एक अंदाज बारकाईने बघूयात. हे थोडं विदर्भाच्या दिशेने सरकताना सुरुवातीला दाखवलं जातं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून ते सरकणार आहे. म्हणजे यापूर्वी हे आपल्याला थोडं मध्य महाराष्ट्रातून जात होतं, परंतु आता ते थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात अधिक होईल असं प्राथमिकदृष्ट्या दिसते. त्यामुळे थोडं पश्चिम महाराष्ट्राची चिंता कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की कमी दाबाचं क्षेत्र थोडं विदर्भाकडे सरकलेलं आहे आणि त्यामुळे विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. तरी देखील आपण बघतो बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, जळगाव, नाशिकसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला अरबी समुद्राकडे सरकताना आपण बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र ते नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव या भागाला देईल. थोडं सातारा, सांगली आणि सोलापूर,
रत्नागिरी सिंधुदुर्गचं टेन्शन कमी झालं आहे. त्यामुळे आपण एकूणच बघतो की कशा पद्धतीने हे वातावरण पुढे सरकतं आहे. तीव्र पावसाळी प्रणाली ही 28 तारखेला महाराष्ट्रावर सक्रिय राहील. त्यामुळे 27, 28 ते 48 तास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 29 तारखेला मात्र याचा प्रभाव अरबी समुद्रात निघून गेल्यामुळे याचा महाराष्ट्रावरचा परिणाम कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला सोमवारी फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. 30 तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही. 1 तारखेला विशेष पाऊस नाही, परंतु थोडीफार स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 2 तारखेला थोडं घाटमाथ्यावर कोकणामध्ये, पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे, परंतु स्थानिक वातावरणाची. 3 तारखेला थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्व भाग, दक्षिण कोकण या विभागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 4 तारखेला पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाचा बराच पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. कारण मध्य प्रदेशकडून एक कमी दाबाचं क्षेत्र जात असल्यामुळे त्याकडे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात आहेत आणि त्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होतोय. 5 तारखेला आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असं दिसतंय, परंतु पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणातील, विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे. 6 तारखेला थोडं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, किरकोळ. 7 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे, परंतु पाऊस संपतोय. 8 तारखेला पाऊस उघडला. पाऊस जाता जाता थोडाफार शिडकावा काही भागात करू शकतो, त्यामुळे स्थानिक वातावरणाचा तो परिणाम असेल, परंतु पाऊस 7, 8, 9 कमजोर आहे. 10 तारखेला पूर्णपणे माघार आहे. 11 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण कुठेही असणार नाही. थोडं सिंधुदुर्गमध्ये पाऊस असला तर असेल, अन्यथा कुठेही पाऊस असणार नाही. वाऱ्यांची दिशा बदललेली असेल आणि जेव्हा उत्तरेकडून वारे सुरू होतात तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे की उत्तर भारतात जर WD आले आणि बर्फवृष्टी झाली तर थंडीचा प्रभाव सुरू होत असतो, परंतु आपल्याला थंडीसाठी थोडं थांबावं लागेल. कारण शेवटच्या ऑक्टोबरच्या आठवड्यापासूनच थंडीचा आरंभ होईल. तसं नोव्हेंबरच्या 2 तारखेपासून त्याचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.